नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या जलसुरक्षा या विषयामध्ये आपले सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणाची माहिती या ठिकाणी बघितली। आता आपल्याला पहिला घटक जो आहे जलशिक्षण, या पहिल्या घटकाअंतर्गत प्रकरण दुसरे जे आहे नदी प्रणाली, या प्रकरणाची माहिती आपण 2 विभागांमध्ये पाहणार आहोत। आजचा हा नदी प्रणाली प्रकरण दुसरे या प्रकरणाचा पहिला भाग आहे। तर मग आपण नदी प्रणालीविषयी माहिती समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी मागील प्रकरणामध्ये जलचक्र म्हणजे काय, आकृतीच्या साहाय्याने जलचक्राची माहिती आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे। आता जलचक्रामध्ये कोणकोणत्या टप्प्यांमधून पाण्याचा प्रवास होत असतो हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं। आणि तुम्ही एक उपक्रम म्हणून, या विषयाचा एक उपक्रम म्हणून तुम्ही ती आकृती बघा, निरीक्षण करा आणि वहीमध्ये ती आकृती काढून आणि प्रत्येक टप्प्यांची नावं जी आहेत ती नावं तुम्ही वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहेत। त्यानंतर सृष्टीमध्ये हे जलचक्र जे आहे हे अव्याहतपणे चालू असतं। नदीचा हा पाण्याच्या या चक्राचाच एक भाग त्या ठिकाणी आहे आणि या नदी प्रणालीचीच माहिती आपल्याला बघायची आहे। पहिल्यांदा आपण नदीचा उगम बघूया। बघा, पाऊस पडला की लगेचच पाणी जमिनीवरून वाहताना दिसतं। म्हणजे जोराचा पाऊस आला, जमिनीवर त्या ठिकाणी पाऊस पडला, पाणी साचलं की ते पाणी त्या ठिकाणी जमिनीवरून वाहतं। पण बऱ्याच वेळेला सुरुवातीला उन्हाळ्याचा भाग असल्याने जमीन कोरडी झालेली असते आणि पाऊस पडल्या लगेचच ते जमिनीवरून वाहताना मात्र दिसत नाही। ज्यावेळेला जमिनीत ते पाणी मुरतं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जमिनीवर पाणी साचल्यानंतर ते वाहायला त्या ठिकाणी सुरुवात होते। पाऊस जसा सपाट जमिनीवर त्या ठिकाणी पडतो तसाच तो डोंगर उतार, तलाव, समुद्र अशा जलसाठ्यांवरही पडतो आणि पाण्याच्या काही भागाचे जमीन गरम असल्याने लगेचच बाष्पीभवन होत असतं। तर पाण्याचा काही भाग जो आहे, आता या ठिकाणी सुद्धा बघा की या पाठामध्येही आपल्याला जलचक्राची आकृती या ठिकाणी दिलेली बघा, आणि बाणाच्या दिशेने हे पाण्याचं वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जे रूपांतर त्या ठिकाणी होत असतं ते आपल्याला या ठिकाणी या जलचक्रामध्ये पाहायला मिळतं। तर अशा पद्धतीने काही भाग जो आहे पाण्याचा जमिनीत मुरलेला तो वनस्पती आपल्या मुळांनी शोषून घेतात। काही भाग जो आहे हा माती खडकांमध्ये झिरपून भूगर्भात त्या ठिकाणी जातो, म्हणजे जमिनीत झिरपतो। जेव्हा कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो आणि जमिनीत झिरपण्याची अथवा एका जागी पाणी साठवण्याची मर्यादा त्या ठिकाणी ओलांडली जाते, तेव्हा हे पाणी काही वेगाने जमिनीवरून वाहताना दिसतं। त्याला आपण अपधाव किंवा पाण्याचा प्रवाह असे म्हणतो। तर पाण्याचा असा प्रवाह मग सतत उताराच्या दिशेने वाहू लागतो। काही ठिकाणी त्यास अडथळे येतात, सखल भागात हे पाणी साठून राहू शकतं। तसंच जमिनीत झिरपलेलं पाणी जमिनीच्या आतल्या भेगा आणि फटींमधून ते वाहतं। असा हा नैसर्गिक जलप्रवाह जसे की ओहळ, ओढा, नाला, उपनदी, नदी इत्यादी स्वरूपांमध्ये आपल्याला ते दिसतं। नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप्रवाह। नदीची व्याख्या नीट लक्षात घ्या। नदी म्हणजे मोठ्या प्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप्रवाह। अशा विविध प्रकारच्या जलप्रवाहांना मिळून नदी प्रणाली तयार होत असते। बघा, नदीचा आकार जो आहे हा नदीचा आकार एक नैसर्गिक रुंद प्रवाहच होय, पण अशी नदी एकदम बनत नाही। तर पावसाचे पाणी लहान स्वरूपात जमिनीवरून वाहते त्यांना आपण ओहळ म्हणतो। आणि या ओहळांमधून
किंवा छोट्या छोट्या प्रवाहांमधून उताराच्या दिशेने पाणी त्या ठिकाणी वाहत असतं आणि असे अनेक ओहोळे एकत्र येतात आणि जमिनीवर असलेल्या सखल भागातून ते वाहतात. त्यावेळेला त्याला ओढा असं म्हणतात. असे बरेच ओढे मिळून पुढे एक मोठा प्रवाह बनतो, त्याला आपण नदी म्हणतो. म्हणजे नदीचा आकार बघा, नदी काही उगमापासून किंवा नदी त्या ठिकाणी अशा पद्धतीने तयार होत नाही. तर सुरुवातीला पावसाचं पडणारं पाणी जे आहे ते भूपृष्ठावरून त्या ठिकाणी उताराच्या दिशेने छोट्या छोट्या प्रवाहांमध्ये वाहतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे प्रवाह जे आहे, अनेक प्रवाह असे एकत्र येतात आणि ओढा तयार होतो. ओढे किंवा ओहोळ म्हणतात त्याला. असे अनेक ओहोळ त्या ठिकाणी वाहतात आणि त्यांचा ओढा बनतो. असे अनेक ओढे मिळून नदी प्रवाह तयार होतो. तर अशा पद्धतीने नदीच्या उगमाजवळ पात्र जे असतं ते अतिशय अरुंद असतं, उतार मात्र खूप तीव्र असतो. पण नदी जिथे समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असते आणि तिच्या पाण्याचा वेग कमी झालेला असतो आणि उतारही त्या ठिकाणी कमी होत जातो. त्यानंतर ही नदी जी आहे ती नदी आणि तिची भूरूपं, नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहत जाते त्या त्या प्रदेशात कोणकोणत्या प्रकारची भूरूपं तयार होतात तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, नदीचे वरचे अंग म्हणजे नदीच्या उगमाजवळील भाग, जिथं नदीचा उगम होतो तो भाग. सखल भागातून ठराविक रुंदीतून पाणी प्रवाह विशिष्ट दिशेने वाहतो, त्याला नदीचे पात्र म्हणतात. आता अशा पद्धतीने नदीचं हे पात्र खोल, उथळ, रुंद, अरुंद असं वेगवेगळ्या प्रकारचं ते असू शकतं. सहसा ते एकच असतं, परंतु काही वेळा नदीचे पात्र विभागलेही जाते. काही ठिकाणी नदी पात्रात बेटही तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता या नद्यांचे प्रकार कोणकोणते आहेत तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह हा त्या त्या ठिकाणच्या भूपृष्ठाची ठेवण, वातावरणातील बदल, पाणी वापरासाठी मानवी अडथळे यावरही हे नदीचे प्रकार त्या ठिकाणी अवलंबून असतात. उदाहरणार्थ बघा, इथं आपल्याला काही नदीचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते प्रकार या ठिकाणी आपण बघूया. पहिला प्रकार आहे खळखळती नदी. बघा, खळखळती नदी जी आहे, इथं खाली आपल्याला चित्रही त्या ठिकाणी खळखळत्या नदीचं दिसतं आहे. सहसा उगमानंतर लगेचच तीव्र डोंगर उतारावरून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत येत असेल आणि त्या भागातील नदीपात्र अरुंद खोल असेल तर अशा नदीला खळखळती नदी अथवा अवखळ नदी असं संबोधलं जातं. ही नदी आपल्या पात्राची सतत वेगाने त्या ठिकाणी झीज करत असते, हे लक्षात घ्या. कारण पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा जास्त असतो आणि वेगामुळे त्या पाण्याच्या प्रवाहातला जमिनीचा पृष्ठभाग जो असतो, आतला पृष्ठभाग, तो खरवडला जातो दगडगोट्यांनी, पाण्याच्या प्रवाहाने, आणि त्या भागाची झीज होत असते. अशा नद्या डोंगराळ प्रदेशात विशेषतः त्या ठिकाणी आढळतात. त्यानंतर आता पुढचा प्रकार बघायचा आहे संथ नदी. आता संथ नदीचा प्रवाहाचंही चित्र आपल्याला खाली दिसतंय बघा. जिथे भूपृष्ठाचा उतार कमी होतो, पात्र रुंद आणि पसरट होत जातं, त्या ठिकाणी नदीचे पाणी हळुवार व्हायला लागतं आणि म्हणून अशा नदीला संथ नदी असे म्हणतात. या ठिकाणी नदीपात्र खोलही असू शकतं, त्यामुळे नदीपात्रात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. अशा नद्या ज्या आहेत ह्या पठारी प्रदेशामध्ये आढळतात. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो नदी प्रकार जो आहे जुनी नदी. बघा, ज्या नदीचा उतार अतिशय कमी होतो आणि काठाची झीज करण्याची क्षमताही संपलेली असते, अशा नद्या जुन्या नद्या या प्रकारात येतात. अशा नद्या शक्यतो समुद्राजवळ आढळतात. हा एक नद्यांचा प्रकार आहे, लक्षात घ्या. जुनी नदी म्हणजे नदीला उतारही कमी असतो, काठांची झीजही
करण्याची क्षमता या नदीची संपलेली असते. तर अशा हा नदी प्रकार जो आहे जुनी नदी म्हणून तो ओळखला जातो. त्यानंतर पुनरुज्जीवित नदी. बघा, अनेक कारणांनी एखादी नदी कोरडी पडते आणि पुन्हा भूस्तरीय हालचालींमुळे भूपृष्ठ उचललं गेलं की ही नदी पुन्हा वाहायला लागते. अशा नदीला पुनरुज्जीवित नदी असं म्हणतात. बघा, भूपृष्ठाच्या हालचालींमुळे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी घटना ह्या घडू शकतात की काही नद्या ज्या असतात अनेक कारणांनी त्यांची पात्र कोरडी पडतात. नंतर कालांतराने त्या भागामध्ये काही हालचाली झाल्या, भूपृष्ठ वर उचललं गेलं तर त्या नद्या पुन्हा वाहायला लागतात. त्याला पुनरुज्जीवित नदी असं म्हणतात. त्यानंतर पुढचा नदी प्रकार आहे जिवंत नदी. नदी पात्रास विविध मार्गाने पाणी मिळत असतं. थेट पावसाने किंवा इतर ठिकाणांचे ओढे, प्रवाहाचं पाणी आणि भूगर्भातील पाणी झरे रूपाने नदी पात्रात येत असतं. परंतु ही स्थिती वर्षभर असतेच असं नाही. पावसाळा थांबला की काही नद्या वाहायच्या थांबतात, तर काही नद्या 12ही महिने वाहू शकतात. जी नदी पाऊस नसतानाही भूगर्भातील पाणी झरे रूपाने नदीपात्रात येऊन उन्हाळ्यात देखील वाहते, अशा नदीला जिवंत नदी म्हणतात. हे लक्षात घ्या. पावसाळा थांबताच वाहने थांबणाऱ्या नद्यांना मृत नदी असंही म्हणतात. तर हे नद्यांचे आपण वेगवेगळे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी पाहिलेत. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, माहीत आहे का तुम्हाला, असं पाठ्यपुस्तकात त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर तेही लक्षात घ्या. नदीच्या पाण्याचा वेग हा त्याच्या वाहणाऱ्या आकारमानानुसार क्युसेकमध्ये, म्हणजे एका सेकंदात किती घनफूट पाणी वाहिले यावर ठरवला जातो. मग एक क्युसेक म्हणजे 28.31 लिटर प्रति सेकंद. तर काही वेळेला हे पाणी जे आहे ते गॅलनमध्ये सुद्धा मोजलं जातं. तर अशा पद्धतीने नदीच्या पाण्याचा वेग जो आहे तो क्युसेकमध्ये त्या ठिकाणी मोजतात. हे लक्षात ठेवा. नदीचा वेग नियंत्रित करण्यासाठी नद्यांवर ठिकठिकाणी त्याचे काठ बांधलेले असतात. त्या बांधलेल्या काठांचाही त्या ठिकाणी उपयोग होतो. अशा बांधलेल्या रुंद दगडी काठांना घाट म्हणतात. बऱ्याच मोठ्या शहरांजवळून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या शहराच्या परिसरामध्ये त्या नद्यांना असे घाट बांधलेले असतात. भारतात पवित्र समजल्या जाणाऱ्या सर्व मोठ्या नद्यांना घाट बांधलेले आहेत. हे लक्षात घ्या. त्यानंतर नदीमुळे निर्माण होणारी भूरूपे. नदीच्या खनन कार्यामुळे व्ही आकाराची दरी, घळई, धबधबा, घळ, रांजण खळगे अशी भूरूपं तयार होतात आणि ही माहिती आपण 7वी-8वीच्या भूगोलामध्ये घेतलेली आहे. नदीच्या संचयन कार्यामुळे पूर मैदान, पूरतट, त्रिभुज प्रदेश, पंखाकृती मैदान, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे अशी भूरूपेही त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे बघा, खनन कार्यामुळे होणारी भूरूपं वेगळी आहेत आणि संचयन कार्यामुळे होणारी भूरूपे वेगळी आहेत. नावं नीट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा की या ठिकाणी नदीमुळे निर्माण होणारी जी भूरूपं आहेत त्या भूरूपांची त्या ठिकाणी माहिती दिलेली. बघा, नदीमुळे निर्माण होणारी भूरूपे. बघा, उगम, त्यानंतर उंचावर उगम होत असेल तर ते पाणी वरून वेगाने खाली पडतं, तो धबधबा. त्यानंतर अनेक प्रवाह वेगवेगळे येऊन मिळतात तिला, उपनद्या किंवा ओढे. त्यानंतर पाणथळ भाग नदीकाठचा. त्यानंतर तलाव किंवा सरोवर नद्यांच्या प्रवाहात तयार झालेलं. तसेच नागमोडी वळणं त्या ठिकाणी. त्याचबरोबर नदीच्या काठावर असलेला गाळाचा तट. काही नद्यांच्या प्रवाहामध्ये गाळ साचून तयार झालेलं त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आहे. जिथं नदी समुद्राला मिळते त्याला नदीचं मुख असं म्हणतात. तिथंच खाडी तयार होते. म्हणजे समुद्राचं पाणी नदीच्या पात्रात जिथपर्यंत आतमध्ये जातं
तो जो भाग असतो त्याला खाडी म्हणतात. आता इथं समुद्र दिसतोय आणि समुद्राचं पाणी नदी पात्राकडे त्या ठिकाणी बघा जाताना दिसतं. तिथंच त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे, तिथंच खाडी पण दिसते आपल्याला. तर नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या भागाला नदीचे मुख असे म्हणतात. ही व्याख्या नीट लक्षात ठेवा. आणि नदीमुळे तयार होणारी भूरूपांची ही आकृती आहे, ही आकृतीही नीट लक्षात घ्या. त्यानंतर डोंगराळ पर्वतीय प्रदेशात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कठीण खडकांची धूप झालेली आढळून येते. त्यामुळे खडकांच्या बारीक तुकड्यांची वाळू बनते आणि नदीपात्र अधिक खोल होतं. बरेचदा काही ठिकाणी पाणी प्रवाह जे आहेत ते उंचावरून कोसळतात, त्याला धबधबा असे म्हणतात. बऱ्याच वेळेला आपण पावसाळ्यामध्ये हे धबधबे वगैरे पाहायला आपल्या आजूबाजूच्या परिसरात असे काही डोंगर रांगा असतील तर त्या परिसरामध्ये आपण जाऊन तिथं धबधब्यांचं त्या ठिकाणी दृश्य जे आहे ते अनुभवत असतो. काही वेळा पठारी प्रदेशात प्रवाहाच्या ताकदीमुळे नदी आपला मार्ग बदलते आणि मार्ग छोटा होतो. काही वेळा नद्या काठावरचा गाळ प्रवाहात ओढतात, तर कधी नदी आपल्या पात्रातील गाळ काठावर सोडते. हा गाळ प्रवाहाच्या मध्यभागात जमत जातो आणि त्याचे थरावर थर साचून बेट तयार होते. असे गाळाने बनलेले भाग शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. महाराष्ट्रामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा नदीपात्रांमध्ये अशी बेटं त्या ठिकाणी आहेत. तर नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या अशा सुपीक गाळाच्या भूप्रदेशांना त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. हे भूगोलामध्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे. उदाहरणार्थ गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी जी आहे जिथं बंगालच्या उपसागराला मिळते त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे आणि हा त्रिभुज प्रदेश सुंदरबन या नावाने ओळखला जातो. तो जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण नदी प्रणाली जी आहे या भागांतर्गत आपण नदीचा उगम, त्यानंतर नदीचा आकार, नदीची वेगवेगळी भूरूपं, नदीचे प्रकार, नदीचं खनन आणि संचयन कार्य या सगळ्यांची माहिती या पहिल्या भागात घेतली. इथपर्यंतचा भाग तुम्हाला लक्षात आलाच असेल. तर मित्रांनो, धन्यवाद.